खरंच आनंद, तू काहीही म्हण, माझं लोणचं ना कधीच आजीसारखं टेस्टी होत नाही. ती केवळ सामग्री नाही तर तिच्या भावना आणि प्रेमही त्यात मिक्स करते, म्हणून तिचं लोणचं खूप छान लागतं. तू पण तिच्या हातचं लोणचं खाल्लंस ना तर दुसरं विसरूनच जाशील. तुझं हे असं चटपटीत बोलणं ऐकून तर मला असंच वाटतंय की लवकर पोहोचावं. बरं, अजून किती वेळ लागणार आहे आनंद आपल्याला गावाला पोहोचायला? जास्त नाही, मॅपवर तरी 20 मिनिटं दाखवतंय. 20 मिनिटात पोहोचून जाऊ. राधिका मुंबईत नोकरी करायची. तिथेच तिचं लग्न आनंद बरोबर झालं होतं. राधिकाला आई वडील नव्हते. गावात तिचे काका काकू आणि आजी राहत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या आजीला भेटायला तिच्या गावाला चालली होती. राधिकाची आजी सुमित्रा खूपच स्वादिष्ट लोणचं बनवायची. त्यामुळे राधिकाला लवकरात लवकर घरी पोहोचायचं होतं, कारण तिला आपल्या आजीच्या हातचं स्वादिष्ट लोणचं आनंदलाही खाऊ घालायचं होतं. काही वेळानंतर आनंद आणि राधिका गावाला पोहोचतात. आपली नात राधिकाला पाहून सुमित्रा खूप खुश होते. आजी, आजही तुझ्या घरात तुझ्या हातांनी बनवलेला लोणच्याच्या मसाल्याचा सुगंध पसरलाय. अगं पोरी, हे घे ना. मी या कच्च्या कैऱ्या मागच्या आठवड्यातच तोडून त्याचं लोणचं घातलंय. या ताज्या लोणच्याचा स्वाद आनंद तुलाही खूप आवडेल. हे लोणचं तू गरमागरम मेथीच्या पराठ्यांबरोबर खा. आणि हे घे, चणा डाळीची खिचडी पण घे अजून. बास बास आजी, माझं पोट पूर्ण भरलंय. तुमच्या हाताला इतकी छान चव आहे. लोणचं तर खूपच स्वादिष्ट आहे. आई, जरा इकडे या. राधिका, तुझी काकू बोलावतीये, मी जरा बघून येते. काय ग, काही काम आहे का? लग्नानंतर राधिका पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला घेऊन घरी आलीये. खबरदार, जर तुम्ही तिला 100 रुपयांपेक्षा जास्त पैसे दिलेत तर. आमच्याकडे फालतू खर्च करायला पैसे नाहीयेत. तुमचा काही भरोसा नाही. तुम्ही तुमच्या मोठ्या नातीला मनात येईल ते देत बसाल. माझ्या पण 2 मुली आहेत, त्यांची पण लग्न करायची आहेत. त्याचं काय आहे, एकदा सवय लागली ना तर वरचेवर ती गावाला येत बसेल. हो आई, आधीच आम्ही राधिकाच्या लग्नात खूप खर्च केलाय. आता ही लग्नानंतर अचानक अशी भेटायला आली, जरा विचार करायला पाहिजे ना. आणि तू पण काय काय त्यांच्या समोर आणून ठेवतीयस. आता बास कर जरा. आणि हो, त्यांना थांबायचा आग्रह करत बसू नकोस. सांग की आपल्याला बाहेर जायचंय, म्हणजे ते निघून जातील. कसं बोलताय तुम्ही दोघंही? तुझे मोठे भाऊ वहिनी आता या जगात नाहीत. मग निदान तुम्ही दोघांनी तिचे आई वडील व्हायला पाहिजे ना. पहिल्यांदा घरी आलेल्या जावयाचा नीट मान सन्मान तर करा. अहो, करतोय ना आता मान सन्मान आम्ही. अजून काय करणार? तुमचा मुलगा सून गेल्यानंतर आमच्यावर इथे ओझं बनून राहिलात, आणि त्यात आता हा जावई. आम्ही काय ठेका घेतलाय की काय? आमच्या पोरांना सांभाळा आणि दुसऱ्यांच्याही पोरांना सांभाळा. राधिकाची आजी बोलतच होती तेवढ्यात राधिका तिथे येते. राधिकाने सगळं बोलणं ऐकलं होतं. आता ती खूप रागावली होती. बास काकू, आता अजून नाही. आजीला तू खूप बोललीयस. आता या वयात ती आपल्या मुलाच्या घरी नाही राहणार तर मग कुठे राहणार? माझे आईवडील या जगात नाहीत म्हणून काय झालं? मी आहे ना जिवंत. मी आजीला माझ्याबरोबर घेऊन जाईन. आता आजी तुमच्या बरोबर राहणार नाही. चल ग आजी, तू तुझी बॅग भर आणि आजच आमच्या बरोबर शहरात चल. हो हो, घेऊन जा. तूही तुझ्या आई वडिलांवरच गेलीये. त्यांना घमंड होती तशीच तुलाही घमंड आहे. पैशावाला नवरा मिळालाय ना तुला, म्हणून एवढं बोलतीयस. अहो, असू द्या की. एवढ्या मोठेपणाने घेऊन जायचंय त्यांना तर जाऊ दे. येतील की नाही बघा परत 2 दिवसात. राधिका आणि आनंद पहिल्यांदा आपल्या घरी आल्यानंतर काका काकू त्यांच्याशी असं वागतील अशी कल्पना सुद्धा सुमित्राने केली नव्हती. सुमित्रा आणि राधिका खूप रडू लागल्या. आता राधिकाला तिच्या आजीला अशा वातावरणात ठेवायचं नव्हतं. त्यामुळे राधिका आणि आनंदने आजीला शहरात नेण्याचा निर्णय लगेच घेतला. आणि सुमित्रा राधिका आणि आनंद बरोबर शहरात आली. तिथे आल्यावर सुमित्राला खूप बरं वाटलं, कारण तिची नात आणि जावई तिची खूप काळजी घ्यायचे. आजी, आता तू नेहमी इथेच राहशील. आम्हालाही तुझ्या हातचं स्वादिष्ट लोणचं इथेच खायला मिळेल, हो ना आनंद? हो हो राधिका, अगदी बरोबर. माझीही आजी आता या जगात नाहीये, त्यामुळे मलाही माझी आजी मिळेल. थँक्यू आजी. सदा सुखी रहा माझ्या बाळांनो. सुमित्रा खूप खुश होती. ती आपली नात आणि जावयासाठी लोणचं करायचा विचार करते. राधिका सुमित्राला घेऊन बाजारात जाते. सुमित्रा तिला हव्या तशा कैऱ्या विकत घेते. घरी आल्यावर सुमित्राने लोणच्याची तयारी सुरू केली. तिने कैऱ्या कापून फोडी करून उन्हात वाळवायला ठेवल्या. आता केवळ मसाला बाकी होता. सुमित्राने लाल तिखट, मीठ, हळद आणि इतर जिन्नस एकत्र केले आणि त्याचे एक मिश्रण तयार केलं.
आजी हे बघ, या फोडी आता सुकल्या आहेत. झालं तर मग आता हा मसाला आणि तेल त्यात चांगलं मिक्स करूया. पण हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक फोडीला मसाला लागला गेला पाहिजे. तू हे छान मिक्स कर. आणि हो, हेही ध्यानात ठेव की तेलही अगदी पुरेपूर लागलं पाहिजे, म्हणजे मग लोणचं खराब होत नाही. कितीही दिवस अगदी छान राहतं. आता हे झालं की मग काचेच्या बरणीत घट्ट बांधून ठेवून द्यायचं आणि 1 आठवड्यानंतर उघडायचं. उन्हात मात्र रोज ठेवायचं. आणि तेल कमी वाटलं तर 2-4 दिवसांनी अजून तेल टाकता येईल. सुमित्राने कैरीचं लोणचं तयार करून ठेवलं. राधिकाच्या घरी तिच्या काही मैत्रिणी आल्या होत्या. राधिकाने सगळ्यांना मठरी बरोबर लोणचं खायला दिलं. राधिका, हे लोणचं काय कमाल आहे ग. कुठून आणलंस मला सांग ना. हो ग, खरंच हे लोणचं खूपच चविष्ट आहे. कुठला नवीन ब्रँड आहे का हा? हो, नवीनच ब्रँड समजा. हे माझ्या आजीने तयार केले. माझी आजी लोणचं बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहे. सीमाचे वडील भाजी विक्रेते होते. ते नेहमीच आजारी असायचे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी सीमा त्यांचं काम करायची. एक दिवस ती संध्याकाळी भाजी विकत होती. गौरव नावाचा एक मुलगा त्या भाजीच्या गाडीवर आला. गौरवला ती खूप आवडली. त्याने मनातल्या मनात विचार केला, ही किती सुंदर मुलगी आहे. मला जर असा जोडीदार मिळाला तर किती छान होईल. काय विचार करताय? तुम्हाला काही हवं आहे का? हो, मला 2 जुड्या पालक आणि अर्धा किलो बटाटा द्या. सीमाने त्याला पिशवीत भाजी घालून दिली आणि आता गौरव रोज तिला बघण्याच्या निमित्ताने भाजी घ्यायला येऊ लागला. एक दिवस सीमाच्या वडिलांना गौरव म्हणाला, मला तुमची मुलगी खूप आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. काय काम करतोस तू? माझं शिक्षण पूर्ण झालंय, पण मला अजून काम नाहीये. मी गरीब नक्की आहे, पण तुमच्या मुलीचा सांभाळ मात्र नक्कीच चांगला करीन. मला तुमच्या मुलीशिवाय दुसरं काहीच नकोय. बिना हुंड्याचं आपल्या मुलीचं लग्न लावून देणं हे एखाद्या गरीबासाठी खूपच मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी होकार दिला. मग गौरव आणि सीमाचं लग्न झालं. ये सुनबाई, तुझं आमच्या घरात स्वागत आहे. सीमाने चहूकडे पाहिलं. गौरवचं घर खूप जास्त मोठं नव्हतं. तिच्या घरापेक्षा चांगलं होतं. ती सासूबाईंच्या पाया पडली तेव्हा सासूबाईंनी तिला मनापासून आशीर्वाद दिला. काही दिवसांनी गौरवला एक प्रायव्हेट नोकरी मिळाली, पण काही महिन्यातच त्याची ती नोकरी सुटली. असं कसं चालेल गौरव? आपल्याला काहीतरी काम तर केलंच पाहिजे. तूच सांग सीमा, काय करू मी? एवढ्या डिग्र्या घेऊन सुद्धा मला कुठेच नोकरी मिळत नाहीये. आणि जर मिळालीच एखादी नोकरी तर 1-2 महिन्यात तीही सुटून जाते. सुनबाई, घरातले साठवलेले सगळे पैसे आता संपले आहेत. याच्या नोकरीचंही आता काही खरं नाहीये. घरातले खर्चच तेवढे आहेत. हा बिचारा तरी काय करेल? हो आई, मलाही कळतंय, त्यांनाही त्रास होतोय. पण जास्त पगाराची नाही, कमी पगाराची का होईना, पण नोकरी करावी. भाजीचा खर्च तरी निघेल निदान. काही दिवसांनी गौरवला दुसरी नोकरी लागली, पण पगार फक्त 8,000 रुपये होता. पण आता पैशांची खूप जास्त गरज होती, म्हणून त्याने नोकरी स्वीकारली. सुनबाई, आज जेवायला काय बनवलंयस? काही नाही आई, आज घरात काही भाजीच नाहीये. मी म्हणत होते की मी घरी जाऊन येते. बाबा 2-3 दिवसाची भाजी तरी नक्कीच देतील आपल्याला. नाही सुनबाई, असं चांगलं दिसत नाही. त्यांना काय वाटेल? घरातलं सगळं संपलं की मग मुलीला आमच्या घरी पाठवतात भाजी घ्यायला म्हणून. ठीक आहे आई, मग मी पोळ्या बनवते. आणि आईनी थोडंसं लोणचं दिलं होतं, त्याच्याबरोबरच आपण आज पोळी खाऊयात, कारण भाजी आणायला पैसे नाहीये आणि गौरवचा पगार व्हायला अजून खूप वेळ आहे. सीमाने सासूबाईंना जेवायला वाढलं. ताटामध्ये पोळी आणि लोणचं होतं. अगं, आज तू भाजी नाही केलीस का? भाजीसाठी पैसे नाहीयेत गौरव. काही दिवस आपल्याला लोणच्या बरोबरच पोळी खावी लागेल. सुनबाई, हे लोणचं तर खूपच छान आहे ग. हे कुणी बनवलंय? माझी आई करते सासूबाई. तसं तर मलाही येतं ते. आता माझा पगार झाला ना की तू पण हे लोणचं नक्की बनव. खरंच खूप छान लागतंय हे चवीला. माझी आई नेहमी म्हणते, एखाद्या वेळेला भाजी नसली तरी पण या लोणच्या बरोबर पोळी नक्की खाल्ली जाऊ शकते. अगं सुनबाई, एवढं चवदार लोणचं मिळालं ना तर मी पोळी लोणच्या बरोबरच खाईन. काही दिवसानंतर सीमा आपल्या सासूला म्हणते, आई, काही लिंब आणली होती, मी त्याचं आज लोणचं बनवलंय. जरा चव घेऊन बघता का कसं झालंय ते? अरे वा, तुम्हा माय लेकींच्या हातात नक्कीच काहीतरी जादू दिसतीये. जो कोणी खाईल बोट चाटतच राहील बघ. एक विचारायचं होतं गौरव. हो, बोल ना सीमा. काय ते हे बोलतीयेस? नीट बोल ना, काय म्हणायचंय तुला ते? मी विचार करत होते की मी जर असं लोणची तयार करून जर ती विकली तर. तशाही आम्ही दोघी सासू सुना घरात
बसूनच असतो. या निमित्ताने आमचा वेळही जाईल आणि आपल्याला 4 पैसे सुद्धा मिळतील. तुझा विचार तर खूप चांगला आहे सुनबाई, पण मला काही लोणचं बिणचं करायला येत नाही बाई. गौरव जर हो म्हणाले तर मी तुम्हाला सगळं शिकवीन आई. या महिन्याचा पगार आला ना की मग तू लोणचं करायला सुरुवात कर, चालेल? सीमा खुश झाली. ती 1 तारखेची वाट बघू लागली. गौरवचा पगार झाल्यानंतर तिने बाजारातून लोणच्याचा मसाला, कैऱ्या, गाजर, मुळा असं सगळं लोणच्याचं साहित्य घेऊन ती घरी आली आणि घरी येऊन सासूबाईंच्या मदतीने तिने अगदी छान चटपटीत लोणचं तयार केलं. लोणचं तर तू तयार केलं सीमा, पण तू हे विकणार कसं? हो, मी तर याचा विचारच नाही केला. आम्ही हे लोणचं बाजारात विकू, अजून कुठे विकणार दुसरीकडे? मग दोघी सासूसुना लोणच्याच्या बाटल्या घेऊन बाजारात गेल्या. लोणचं घ्या, लोणचं, कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, गाजराचं लोणचं. तेव्हाच त्यांच्या गाडीवर एक बाई येते. ताई, कसं दिलं लोणचं? 80 रुपये किलो आहे. हे तर खूपच स्वस्त आहे की. याच्या वासाने तोंडाला पाणी सुटलंय. चवीला कसं असेल काय माहित. तुम्ही आधी चव तर घेऊन बघा, मग कळेल. वा वा, खूपच चटपटीत आहे हे लोणचं. मला तुम्ही 1 किलो द्या. माझी सुनबाई प्रेग्नेंट आहे ना, तिला नक्की आवडेल हे लोणचं. त्या दिवशी त्यांचं सगळं लोणचं विकलं गेलं. सासू सुनांच्या दोघींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. तसा जास्त फायदा झाला नव्हता, पण एक आशेचा किरण निर्माण झाला की त्यांचं हे काम चांगलं चालेल म्हणून. दुसऱ्या दिवशी सीमा सरलाला म्हणते, आई तुम्ही मला भाज्या चिरून द्या, तोपर्यंत मी मसाला बनवून घेते. सीमा, आज जरा जास्तच लोणचं बनवूया. त्या दोघी आता रोज लोणचं बनवून विकू लागल्या आणि आता त्यांच्या लोणच्याचा खपही वाढला होता. सीमा सरलाला म्हणाली, आई माझ्या डोक्यात एक विचार येतोय. आता आपली लोणच्याची गिराहिकं वाढत चालली आहेत, पण आपल्या लोणच्याला अशी काही खास ओळख नाहीये. आपण त्याला काहीतरी ओळख देऊयात का? ती कशी? ते असं की आता आपण आपलं लोणचं असं लूज विकायचं नाही. आता आपण स्वतःच 1/2 किलो, अर्धा किलो, 1 किलो असं वजन करून त्याचं पॅकिंग सुरू करूयात आणि त्याला एक नाव देऊयात, सासू सुनांचं लोणचं. आणि आपण ती पाकिटं किंवा डब्बे सगळ्या दुकानांमध्ये पोहोचवूयात. मग आपल्याला अजून चांगला प्रतिसाद मिळेल. मला वाटेल मलाही माझी नोकरी सोडून सासू सुनांच्या या लोणच्याच्या फॅक्टरीत काम करायला पाहिजे. हा विचारही काही वाईट नाहीये. आधी दुकान मग फॅक्टरी, हो ना आई? चला चला, आता स्वप्न बघणं पुरे करा आणि कामाला लागा, तरच स्वप्न खरं होईल. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही दोघी खूपच भारी लोणचं बनवता म्हणे. आम्हाला पण शिकवा की मग. हो सरिता, का नाही, नक्की शिकवीन की. आम्ही आमचं दुकान उघडलंय आणि त्याला नाव दिलंय सासू सुनांचं लोणचं. तू तुझ्या बरोबर अजून काही बायकांना घेऊन ये. मग तुझ्या बरोबर त्या बायका पण लोणचं बनवायला शिकू शकतील आणि आमच्याकडे पॅकिंगचं कामही करतील. अच्छा, मग तर मी उद्याच 8-10 जणींना घेऊन येते इथं. जर मनापासून मेहनत केली तर दिवस पालटायला वेळ अजिबात लागत नाही. सासू सुनेच्या लोणच्याचं दुकान आता एका फॅक्टरीमध्ये रूपांतरित झालं होतं. गौरवने आपली नोकरी सोडली. आता तो आपल्या गाडीने मार्केटमध्ये लोणचं सप्लाय करायला लागला होता. आई, मी तर माझी हिंमतच हरून बसलो होतो, पण तुझ्या आणि सीमाच्या मेहनतीने हा लोणच्याचा बिझनेस इतका चांगला चालेल असं अजिबात वाटलं नव्हतं. अरे, हे सगळं सीमाच्या मेहनतीमुळे शक्य झालंय. नाही नाही आई, हे सासू सुनांच्या मेहनतीचं यश आहे. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.